गणेश निकेश आणि गणेश दोन्ही बाजूला श म्हणजेच एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला निकेश. पहिल्या चेंडूवर झेल होती खरी, परंतु या स्पर्धेचं या वर्षीचं वैशिष्ट्य झाले तब्बल 18 झेल सुटल्यात. चौथा सामना चालू असताना तब्बल 18 झेल सुटतात. हा चेंडू वा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. तेवढं चांगलं खेळून काढलाय. एकच धाव, एका धावावर समाधान मानावं लागतंय. एका धावाने संघाचं एक धाव, एका धावेने संघाची वाढती धाव संख्या मात्र पोहोचतोय 3. शेवटचा सामना असेल, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. याच्यानंतर मात्र सेमीफायनल चालू होईल आणि त्याच्यानंतर फायनल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. हा चेंडू नो चेंडूची सांगता. पंच आमच्यापर्यंत बोलतात नो चेंडू. यस पंच. ओव्हर स्टेप. यस पुढचा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. ओव्हर स्टेपचा एक नो. एका धावने संघाची वाढती धाव संख्या 4. संदीप. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी चालली ती म्हणजे संदीपची, परंतु क्षेत्ररक्षक काहीच त्याला साथ देत नाही. दरम्यान एक धाव. पुन्हा एकदा एक धाव. संदीप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. गणेश आणि दिनेश. हा चेंडू मारण्याच्या नादात बीट झालाय. गणेश आणि निकेश. हा चेंडू मात्र जास्त वेळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि काय घडतंय. फलंदाज बाद. पहिला धक्का निकेशाच्या स्वरूपात. संदीप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. एक झेल सोडली खरी, परंतु चांगलं गोलंदाजी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. हा चेंडू लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. चेंडू काही समजला नाही. जर्सी नंबर 7 साईसाव संघ कुठे असतील त्यांचे कर्णधार आपलं जेवण भोजन करून घ्या. पॅकेट्स इथे आलेले आहेत. धीरज नवीन फलंदाज धीरज. पाच धाव संख्या पहिल्या षटकाखेरीस 5. पॉवर प्लेचं शतक होतं, परंतु काही मोठं शतक त्याला करता आलं नाही. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन आलाय
तो म्हणजे गुड्डू. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार गुड्डू. चला थोडी जास्तीची घाई करा. त्रिशा 11. गुड्डू गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजीसाठी मात्र गणेश आणि धीरज हाणामारी करावी लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 74 हा सर्वोच्च धावसंख्या झालेली आहे. त्याच्यानंतर 71 मोठीत मोठी धावसंख्या मारावी लागेल या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर. पहा, एकच दिवसात ही संपणारी स्पर्धा. गल्लीतील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा मात्र मानाची आणि सन्मानाची. गल्लीतील खेळाडू घडावे यासाठीचे प्रयत्न आणि 8 संघ या स्पर्धेत लाभले. त्यातील 4 संघ जाणार सेमीफायनल आणि त्याच्यानंतर ते 2 संघ मात्र फायनल. धडक पाहायला मिळणार आपल्याला. आतापर्यंत शिवदर्शन खूप सुंदर खेळ खेळला होता. 74 धावा कुठून काढल्या होत्या. दरम्यान गुड्डू गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु फुल टोल वसूल करता आला नाही. चेंडू गेलाय फाईन थर्डमॅनच्या दिशेने. दरम्यान 2 धावा पूर्ण. गुड्डू 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या मात्र पोहोचतोय, ती म्हणजे 7 म्हटलं की नक्कीच एक. हा चेंडू रिवाजचा फटका. हा चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने 2 धावा पूर्ण. 2 धावाने मात्र 9. 2च धावा असतील. 9 धावसंख्या. पुन्हा एकदा गुड्डू. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी, चांगला खेळून काढला. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात. सत्या क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दरम्यान. 1च धाव. 1 धावावर 1 धावाने संघाची वाढती धावसंख्या 10. 10-10. नक्कीच थोडस समुद्र किनारा असल्यामुळे हवेचा जोर जास्त वाढलाय. संयमी फलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. एका बाजूला धीरज तर दुसऱ्या बाजूला गणेश. मोठमोठे फटके खेळावे लागतील जर आपल्याला या स्पर्धेत टिकून राहायचं असलं तर, कारण जेवढे धावा मारणार तेवढा धावांचा टार्गेट इथे चेस होतोय. दरम्यान या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना गुड्ड्या. हा चेंडू नक्कीच कव्हरच्या दिशेने. चांगला फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्यात येतोय मस्त कव्हर दस्तक. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना चौकाराने मात्र आकडेवारी वाढतोय. धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 15. 15-15. पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा रिवाजचा फटका. नक्कीच चांगला चेंडू हाताळला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 2 षटका खेरीज संघाची वाढती धावसंख्या 1-15. पुढचा होणारा सामना सिद्धिविनायक वॉरियर्स वर्सेस यंग स्टार साई सेवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकी करून घ्या. सिद्धिविनायक वॉरियर्स विपक्ष यंग स्टार साई सेवा. सत्या गोलंदाज. सत्या आता मात्र गोलंदाजी मार्कवर. सुंदर क्षेत्ररक्षक आहे सत्या. नक्कीच आमच्यापर्यंत कळवतात माझे मित्र. सत्या गोलंदाज हा पाकिस्तानचा एक लेफ्ट डावखुरा गोलंदाज. सोहेल तन्वीर सारखी बॉलिंग ऍक्शन आहे त्यांची. आणि सत्या आता कोणत्या पद्धतीची बॉलिंग हाताळणार.
सत्या पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार. यस नक्कीच स्वल तन्वीर सारखीच गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव. मोठे फटके मी वारंवार सांगतोय, मोठे फटके खेळावे लागतील कारण इथे कोणताच टार्गेट सेट नाही, कोणताही टार्गेट चेसेबल आहे. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह खेळून काढलेला लॉंग ऑफच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. सत्या आतापर्यंत 3 सामने झाले, तिन्ही सामने चेस करणारा संघ जिंकला या मैदानात. 16 धाव संख्या, एका धावाने मात्र 16 वर पोहोचतोय. सत्या सुंदर गोलंदाजी. गणेश आणि धीरज हा नमारी करावीच लागेल. आता मात्र हा चेंडू नक्कीच रडार मध्ये होता परंतु काही एलिव्हेशन नाही मिळाल्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. सत्या सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले सत्याने. हा चेंडू वा चांगला कट शॉट खेळून काढला पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी स्लो असल्यामुळे एकदा पूर्ण 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघाची वाढती धाव संख्या 18. 18 नक्कीच एक लेजेंडरी खेळाडूची आठवण करून देतोय. 18 ही धाव संख्या विराट कोहलीची आठवण करून देतोय. सत्या सुंदर गोलंदाजी आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात सत्या यांनी. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल सत्या. हा चेंडू पुन्हा एकदा कट शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं जकडवून ठेवलंय सत्या यांनी. खराब फलंदाजी आतापर्यंत मोठमोठ्या षटकारांची गरज असेल तो म्हणजे गणेश गल्ली संघाला. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हा चेंडू पुन्हा एकदा कट शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु त्याने पाहिलं हा खेळाडू मात्र फक्त आणि फक्त कट शॉट खेळतोय आणि त्याने चांगले फुल लेंथ वर गोलंदाजी केली. धाव संख्या मात्र स्थिरावलेली 18. 18. 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 18 धावा खर्च केल्यात. 3 धावा फक्त खर्च केल्यात. चला साई सेवा संघ विपक्ष सिद्धिविनायक दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. तसेच शिवदर्शन बॉईज याच्यानंतर या सामन्यातील जिंकणारा संघ विपक्ष असेल. चला साई सेवा संघ वारंवार सूचना करतोय त्याचप्रमाणे सिद्धिविनायक. गोलंदाजचे नाव रमेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं-4थं शतक घेऊन आला. हाणामारीचं शतक. रमेश यांची पहिल्या चेंडूवर लाईन अँड लेंथ खूपच बाहेरच्या साईडला होती आणि वाईट चेंडूची सांगता होते. पंच आमच्यापर्यंत बोलतात वाईट धाव 19. सॉरी एक धाव 20 रन. 19 + 1 यस 20 धाव संख्या. रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा आणि काय घडतंय सरळ यष्टी रक्षकाकडे हा चेंडू जातोय. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतात ते म्हणजे रमेश. 20 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. क्रिशा 11 हा चेंडू मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता. चेंडू गेला फाईन लेग मध्ये, शॉर्ट फाईन लेग मध्ये. एकच धाव, एका धावाने संघाची वाढती धाव संख्या 21. 21 ऑन बोर्ड. थोडस संत गतीचं चाललेले सामने. पुढचा होणारा सामना एका बाजूला असतील सिद्धिविनायक तर दुसऱ्या बाजूला साई सेवा संघ. हा चेंडू पंच आमच्यापर्यंत बोलतात वाईट चेंडूची सांगता होतोय. सामना तर खूप स्लो चाललाय परंतु हवेचा वेग मात्र खूपच फास्ट चाललाय आणि या सामन्यासाठी पंचांचं काम पाहतात ते म्हणजे सचिन पडवडी आणि दुसऱ्या बाजूला असतील पेडणेकर सर. 4 येतो एक संजीवनी चौकार. 4 धावने संघाची वाढती धाव संख्या मात्र 25. 25 ऑन बोर्ड. साई सेवा संघ चला नाणेफेकीसाठी या.
पुढचा चेंडू रमेश, हा चेंडू सुद्धा खूपच बाहेरच्या दिशेला चेंडू, चेंडू मात्र पुन्हा एकदा येतोय वाईट. एक अतिरिक्त धाव, एका धावेने संघाची वाढती धाव संख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय 26-27. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची काढा लागतोय, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एकच धाव, 28 धाव संख्या. साई सेवा संघाचा कर्णधार, साई सेवा संघाचा कर्णधार कुठे असतील त्याने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. साई सेवा संघ 28 धाव संख्या. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना एका बाजूला क्रिशा 11 तर दुसऱ्या बाजूला गणेश गल्ली. गणेश गल्ली संघ मोठमोठी धाव संख्या मात्र ठोकावी लागेल. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता, परंतु चेंडू निर्धाव आणि फलंदाज या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या सध्याच्या घडीला खूप कमी आहे. दरम्यान एक मोठा फटका कव्हरच्या दिशेने, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिलाय मस्तकावर दस्तक, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय नशिबाचा चौकार. या 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या 32. जिंकण्यासाठी 33 धावांचा असं मापक आव्हान असेल ते म्हणजे क्रिशा 11 संघाला. या साई सेवा संघाचा कर्णधार, सेमीफायनलचा सामना असेल साई सेवा संघ. या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे गोलंदाज रमेश याने. 33 धावांचं असं मापक आव्हान असेल. ठीक करूंगा. हेलो हेलो पुढचा होणारा सामना साई सेवा संघ विपक्ष असेल सिद्धिविनायक. चला साई सेवा संघाचा कर्णधार कृपया करून नाणेफेकीसाठी या. तुम्हाला वारंवार सूचना करतोय आम्ही. साई सेवा संघ प्रवीण एक्का असतील, उमेश घाणेकर असतील, कोणी या, लवकरात लवकर नाणेफेकी करून घ्या. हाय हाय हाय. जिंकण्यासाठी 33 धावांचं असं मापक आव्हान असेल ते म्हणजे क्रिशा 11 संघासमोर. या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर कंजूस गोलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे गणेश गल्ली संघाला.
चला साई सेवा संघ वारंवार तुम्हाला सूचना करतोय, साई सेवा संघ कुठे असतील त्याने लवकरात लवकर नाणेफेकी करून घ्या. साई सेवा संघ फलंदाजी मार्कवर कृषा 11 संघाकडून संदीप आणि अक्षय, तर गोलंदाजी मार्कवर येतोय गणेश गल्ली संघाकडून सूरज. अक्षय आणि संदीप आणि दुसऱ्या बाजूला असेल गोलंदाज सूरज. 33 धावांचं असं मापक आव्हान असेल ते म्हणजे कृषा 11 संघासमोर. चला सामन्याला सुरुवात करा सचिन पडवडी सर. सामन्याला होते सुरुवात, उत्तर धरला होते सुरुवात. पूर्वार्धामध्ये 32 धाव संख्या कुठल्या होत्या त्या म्हणजे गणेश गल्ली संघाने. आता मात्र उत्तर धावामध्ये 33 धावांचं आव्हान ठेवलंय. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा मात्र पूर्ण. अक्षय याच्या बॅटमधून स्वतःच आणि संघाचं श्री गणेशा केलाय. 33 धावांचं असं मापक आव्हान असताना अक्षय गोलंदाजी मार्कवर. सूरज कंजूस मारा करावा लागेल सूरज याला या मॅच मध्ये जर आपल्याला चांगलं करायचं. आणि इथे काय घडतंय मैदानात, झेलची सुवर्ण संधी होती परंतु झेल होते धरणीला झेल होतंय धरणीला दान. झेल क्रमांक 19 या स्पर्धेतील झेल सुटतोय 19वी. जेवढे षटकार गेले नाहीत तेवढ्या झेल सुटल्यात या स्पर्धेमध्ये. 4 धावने संघाची वाढती धाव संख्या मात्र पोहोचतोय ती म्हणजे 6 ऑन बोर्ड. 33 धावांची गरज असताना चांगली सुरुवात अक्षय याची. पहिल्या चेंडूवर 2, नंतर मात्र चौकार. आता मात्र क्षेत्ररक्षण बदललाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावलाय. हा चेंडू चांगला खेळून काढला यष्टीरक्षक चेंडू खाली. आता मात्र फलंदाज बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं चौकार आल्याच्या नंतर. हा मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या डोक्यावरून. दरम्यान 1 रन पूर्ण. एकच धाव मानवा लागेल कारण आउटफील्ड खराब असल्यामुळे. आणि पहा हवेचा वेग, समुद्र सपाटीपासून आपण खूपच जवळ आहोत.
म्हणजे जो चौपाटी या ग्राउंडवर आपला चालू असलेला सामना आहे त्याच्यामुळे हवेचा वेग हा खूपच जास्त आहे. तब्बल 30च्या सरासरीने हवेचा वेग आहे. पुढचा चेंडू वा चेंडू पडला थोडासा उचली घेतला फलंदाज नक्कीच शॉट बनवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा ऑफ साइड दी ऑफ स्टंप परंतु चांगला चेंडू हाताळला तिथे पडल्यानंतर थोडासा चेंडू वाढला सरळ गेला यष्टीरक्षकाकडे निर्धाव चेंडूची सांगता चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज सूरज याचं स्थिरावलेली धावसंख्या मात्र 6. हा चेंडू आता मात्र लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण एकच धाव वा सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं राजू 2 धावा 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या 9 यस 9. हेलो वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज धीरज पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार धीरज धावसंख्या आतापर्यंत 9 जिंकण्यासाठी 33 धावांचं गरज असताना 9 धावसंख्या कंजूस मारा केला जरूर परंतु फलंदाजी तेवढीच ताकदीची हा चेंडू नक्कीच डिफेन्स सन्मान दिला या चेंडूला फलंदाज सत्या फलंदाज सत्यापाळ यांनी सन्मान दिला या चेंडूवर धीरज पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल नक्कीच सामना चुरशीचा होईल नो डाऊट हा चेंडू नक्कीच चेंडू कुठे हाताळलाय पंच आमच्याकडे यस नो चेंडूची सांगता होईल नो चेंडू पुढचा चेंडू फ्री हिट असेल यावेला काय
मोक्ष झाला पाणी पाहिजे. चला सामना चालू करा. पंच थोडस व्यत्यय आला होता, त्याच्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. धीरज 7 नंबर जर्सी परिधान केलेला. हा चेंडू वा काय चेंडू हाताळला. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. चेंडू सरळ गेलाय निर्धाव यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. स्थिरवलेली धावसंख्या 10. जिंकण्यासाठी अजूनही 22-23 धावांची गरज असेल. साई सेवा संघ वारंवार सूचना करतोय. साई सेवा संघ शेवटचा पुकार असेल. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानात काय घडतोय. कमी धावांचा पाठलाग करताना मात्र दमछाक निघतोय, ते म्हणजे संघ क्रिशा 11 संघाचा. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असताना आता मात्र संघ पोहोचतोय 10 धावांवर. 23 धावांची अजून सुद्धा गरज असेल. धीरज सुंदर गोलंदाजी करतोय. दरम्यान चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 1च धावावर समाधान मानावं लागेल. तिथे क्षेत्ररक्षक हजर. 1 धावाने संघाची वाढती धावसंख्या 11. 1-1-11. साई सेवा संघ वारंवार तुम्हाला सूचित करतोय, अन्यथा पेनल्टीला आता तुम्हाला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा धीरज सुंदर गोलंदाजी. हा चेंडू चांगला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. वा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव्याने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्या 12. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धीरज सुंदर गोलंदाजी. कंजूस मारा पाहायला मिळाला धीरजाचा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धीरज हा चेंडू बॅटची कडा. चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र पोचत नाही. 1च धाव. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी धीरज याची आतापर्यंत. 1 धावाने संघाची वाढती धावसंख्या 13. आता मात्र जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. 12 चेंडू 20 धावा. 10च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. धीरजाने खूप सुंदर गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. चला सिद्धिविनायक संघ विपक्ष मध्ये असतील साई सेवा. नक्कीच आता मात्र आमंत्रित केलंय फिरकीचा जादूगार म्हणजेच राजू. गजदर बांध येथील एक गाजलेला खेळाडू, जुना जाणता खेळाडू, जास्त वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू राजू फिरकीचा जादूगार. मॅच अजूनही फसले. लो स्कोरिंग मॅचेस पाहायला नक्कीच आनंद मिळतो प्रेक्षकांना. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. 12 चेंडू 20 धावा. नक्कीच सामना अजूनही कुठेही झुकू शकतो. 12 चेंडू 20 धावांची गरज. चला थोडीशी घाई करा पंच सचिन परवडी. राजू फिरकीचा जादूगार गजर बांध येतील. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल राजू. हा चेंडू बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर एक महत्वाचा चौकार. जिंकण्यासाठी आता 16 धावांची गरज असेल. 11 चेंडू 16 धावा. पुढचा सामना साई सेवा संघ विपक्ष मध्ये असणार सिद्धिविनायक. पुन्हा एकदा राजू. हा चेंडू वाह पहा चेंडू पडला कुठे, चेंडू गेला कुठे. लेकट स्वरूपाचा चेंडू, परंतु पंच आमच्या पर्यंत वळतात. वाईट चेंडूची सांगता होत आहे. 1 धाव.
पुन्हा एकदा सज्ज राजू सुंदर गोलंदाजी हाताळतोय, लेकट स्वरूपाची गोलंदाजी. वाह, पहा हा एक्सपिरियन्स आहे, हा एक्सपिरियन्स पूर्णपणे पणाला लावतायत राजू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज, परंतु तिथे मात्र नक्कीच कंजूस मारा करतात तो म्हणजे गोलंदाज राजू. धावसंख्या 18. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. पहा फलंदाजाला पूर्णपणे जखडवून ठेवलंय ते म्हणजे राजू याने. काय गोलंदाजी करतोय, स्लोवर पद्धतीचा चेंडू. नक्कीच म्हटलं होतं फिरकीचा जादूगर आणि आपली फिरकी पूर्णपणे दाखवतोय राजू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु कोणी क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल नाही. दरम्यान एकच धाव, एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 19. अजूनही 14 धावांची गरज असेल. हा सामना जर जिंकायचा असेल तर 14 धावांची गरज असेल क्रिशा 11 संघाला. आठ चेंडू 14 धावा. नक्कीच हा सामना मात्र चुरशीचा ठरतो. जर चौकार गेला नसता तर सामन्यामध्ये अजूनही मजा आली असते. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. पंच यस, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहा काय गोलंदाजी, स्लोवर पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय राजू. फिरकीचा जादूकर, जास्तीचा अनुभव असलेला हा खेळाडू आहे आणि काय गोलंदाजी करतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू 14 धावांची गरज. 200च्या स्ट्राईक रेटने खेळावे लागेल आता मात्र क्रिशा 11 संघाला. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला खेळून काढला. काय घडतंय, चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय टिप स्क्वेअर मध्ये, सीमारेषा पार, चौकार. मोक्षदा. धावसंख्या 23. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची गरज. चला थोडीशी घाई करा, महत्वाचं शतक हाताळण्यासाठी आमंत्रित करा नवीन गोलंदाज. चौथं आणि महत्वाचं शतक. याच्यानंतर लगेचच आपले सेमीफायनलचे सामने चालू होतील. एका बाजूला असेल सिद्धिविनायक तर दुसऱ्या बाजूला असतील साई सेवा संघ. फुकट बसलेला आहे, बाजूला फुकट बसलेला फुकट. हॅलो हॅलो. या 6 चेंडू 10 धावांची गरज असेल. 6 चेंडू 10 धावा. 23 धाव संख्या आतापर्यंत. गोलंदाजाचे नाव कळवा. अरुण धुमक यांचे आगमन झालेले आहेत, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया स्थानपन्न होऊन घ्या. धन्यवाद, आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. गोलंदाजाचे नाव थांबवा, सामना थांबवा. अजय. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 चेंडू. सामना कुठे झुकेल, चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आहेत क्रिशा 11 तर दुसऱ्या बाजूला असेल गणेश गल्ली. हा चेंडू, पहिला चेंडू लटकलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल क्रमांक 20 सॉरी झेल क्रमांक 20 या स्पर्धेचा उच्चांक गाठतोय, रेकॉर्ड होतोय. त्याच्यात सुरुवात केली होती आमचे मित्र अरुण मोरे यांनी. 3 झेल सोडल्या होत्या. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 9 धावांची गरज असेल. हाय व्होल्टेज सामना आतापर्यंत, चौथा सामना, अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9 धावा. 9 धावा 5 चेंडूंची गरज असेल. पहा हे आयोजन कशासाठी केलंय, गल्लीतील खेळाडू घडावा यासाठी हे आयोजन. रिचर्ड सर यांचं हे आयोजन. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पंच मात्र नक्कीच चेंडू आक्षेप घेतलाय गोलंदाजीवर. पंच
धीरज सर यांनी, आणि हा खेळाडू याच्यानंतर या स्पर्धेत गोलंदाजी करू शकत नाही. तीन रनाची पेनल्टी. सहा बॉल 5ची मॅच. हॅलो सार्थक परवाडी. या ठिकाणी विवाद नको. नाटे सटकाते नाटे सटकाते. काय माहित पेनल्टी भेटणार ना. सार्थक परवाडी आहे. सार्थक परवाडी कृपया करून इथं हवे. चला सामना चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला चला सामना चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अरे कृपया करून सार्थक परवाडी. सार्थक परवाडी कृपया करून स्टेजवरती यावे. बोल ना. सर सचिन परवडे सर आमच्यापर्यंत कळवा. निर्णय काय आहे तो कळवा. 9+3 म्हणजे 4, एकूण 4. 3 9+2 टोटल 3. यस 3 धावा या चेंडूवर. आक्षेप घेतला या गोलंदाजावर आणि 3 धावा. 3 धावाने संघाची वाढती धावसंख्या. सत्तावीस. 5 चेंडू 6 धावांची गरज असेल. आता मात्र
सामना पुन्हा एकदा चुरशीचा ठरतोय. नवीन गोलंदाज हाताळतोय चेंडू. हा चेंडू नक्कीच स्लॉट मध्ये होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद, परंतु चेंडू फ्रीटचा होता. निकेश, नवीन गोलंदाज निकेश. पहिल्या चेंडूवर कॅच होती, परंतु फ्रीट असल्यामुळे फलंदाज नाबाद. दरम्यान आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावा. नक्कीच चुरशीचा सामना पाहायला मिळाला इथे. पुन्हा एकदा सज्ज. हाय व्होल्टेज मॅच. आता काय घडतंय मैदानात? निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सत्याला निर्धाव चेंडू. आता मात्र मॅच मध्ये चुरस अजूनही वाढतोय. प्रेक्षकांना काय पाहिजे असतं? प्रेक्षकांना फक्त आणि फक्त चुरसच पाहिजे असतं जिंकण्यासाठी. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. एका बाजूला असेल गणेश गल्ली तर दुसऱ्या बाजूला क्रिशा 11. सामना अति चुरशीचा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी निकेशाची. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु काय घडते मैदानात? सत्या खराब फलंदाजी सत्या करतोय. आता मात्र फलंदाज बाद सत्या. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू 4 धावांची गरज. 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज असेल. नक्कीच हाय व्होल्टेज मॅच सामना पाहायला मिळाला आपल्याला. सत्या एक धावांचा ओझ घेऊन गेला होता, परंतु त्या धावा तिथेच सोडून आला सत्या. जिंकण्यासाठी 2 चेंडू 5 धावा. सुंदर गोलंदाजी निकेश. 2 चेंडू 5 धावांची गरज. शॉर्ट पिच सर्वचा चेंडू. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाचा सहारा. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मोठा धक्का. फलंदाजचे नाव कळवा. प्रमोद. नक्कीच चर्चा आणि विचार विनिमय चालू आहे, ते म्हणजे संघाचं क्रिशा 11. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? काय सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे निकेश याने. 1 चेंडू 5 धावांची गरज. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडूला दाडून दिलाय. सीमारेषा पार. षटकार. कृपया करून सार्थक परवडी